अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुमच्या देवघरात कलशावर ठेवलेला नारळ तुम्ही रोज पाहता, पण हा साधा नारळ नाही. धार्मिक परंपरेनुसार तो आपल्या घरातील सुख, समृद्धी आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. पण हा नारळ नेमका कसा ठेवावा, कधी बदलावा, त्याला कोंब आला तर काय करावे, आणि शेवटी मी एक गोष्ट अशी सांगणार आहे जी बहुतेक लोकांना माहीत नसते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही कलश पूजनाने केली जाते. गृहप्रवेश असो, सत्यनारायण पूजा असो, नवरात्र असो किंवा कोणतेही मंगल कार्य, सर्वप्रथम कलशाची स्थापना केली जाते. कलश हा केवळ तांब्याचा किंवा पितळेचा एक घट नसून तो मंगल, समृद्धी आणि दैवी उपस्थितीचे प्रतीक मानला जातो. त्यावर ठेवलेले नारळ म्हणजे श्रीफळ. धार्मिक परंपरेनुसार श्रीफळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पण या नारळाबद्दल काही अशा गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहीत नसतात. सर्वप्रथम नारळ ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया. कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे. त्यात शक्य असल्यास अक्षदा, सुपारी, नाणे, हळदी कुंकू आणि तुळशीचे पान टाकावे. त्यानंतर कलशाच्या तोंडावर आंब्याची किंवा अशोकाची 5 पाने ठेवावीत आणि त्यावर नारळाची शेंडी वरच्या दिशेने किंवा देवाच्या दिशेने राहील अशा प्रकारे नारळ ठेवावा. अशी स्थापना शुभ आणि शास्त्रानुसार योग्य मानली जाते. आता एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो, हा नारळ किती दिवस ठेवायचा? धार्मिक परंपरेनुसार कलशावरील नारळ पौर्णिमा, अमावस्या, गुढीपाडवा किंवा इतर मोठ्या सणांच्या दिवशी बदलणे शुभ मानले जाते. जर नारळ खराब झाला असेल किंवा बुरशी आली असेल तर तो देवघरात अधिक दिवस ठेवू नये, तो पाण्यात सोडून द्यावा. पण आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती अनेक लोक नकळत चुकीच्या पद्धतीने करतात, त्यामुळे हा भाग अजिबात चुकवू नका. जुना नारळ कसा विसर्जित करावा? अनेक जण जुना नारळ सरळ कचऱ्यात टाकून देतात किंवा तो फोडून खातात, परंतु धार्मिक परंपरेनुसार असे करणे योग्य मानला जात नाही. कारण आपण जो कलशात नारळ ठेवतो तो आपल्या घरातील नकारात्मकता त्यामध्ये खेचून घेत असतो. त्यामुळे हा नारळ खाण्यायोग्य ठेवू नये, तो वाहत्या पाण्यात किंवा स्वच्छ मातीत विसर्जित करावा. जर कलशावरील नारळाला हिरवा कोंब फुटला तर अनेक धार्मिक परंपरांमध्ये तो शुभ संकेत मानला जातो. अशा वेळी तो नारळ फेकून देऊ नका, तो एखाद्या कुंडीत किंवा जमिनीत लावा. त्यापासून वाढणारे झाड हे केवळ शुभतेचेच नाही तर निसर्ग संवर्धनाचेही सुंदर प्रतीक ठरते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही लोकांना वाटते की नारळ खराब निघाला म्हणजे काहीतरी अपशकुन झाला, परंतु असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. नारळ खराब होणे ही नैसर्गिक गोष्ट असते. देव आपल्या श्रद्धेकडे आणि भावनेने केलेल्या पूजेकडे पाहतो, नारळाच्या अवस्थेकडे नाही. कलशाचे खरे महत्त्व काय आहे तर धार्मिक परंपरेनुसार कलशामध्ये सर्व देवतांचे प्रतिकात्मक स्थान मानले जाते. त्यातील पाणी म्हणजे जीवन, आंब्याची पाने म्हणजे निसर्ग आणि त्यावर ठेवलेला नारळ म्हणजे पूर्णत्व, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक. म्हणूनच कोणतेही शुभ कार्य कलशाशिवाय पूर्ण मानले जात नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, घरात ठेवलेला कलश आणि त्यावरील नारळ आपल्याला एकच संदेश देतो. जीवनात श्रद्धा असेल, मनात नम्रता असेल आणि कर्म चांगले असेल तर देवाची कृपा नक्कीच मिळते. पूजा केवळ विधींनी पूर्ण होत नाही, ती आपल्या मनातील भाव, भक्ती आणि विश्वासाने पूर्ण होते. जर तुम्हाला अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि श्री स्वामी समर्थांवरील माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तसेच आपल्या सुप्रिया वाईब्सच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.